नमस्कार. आज आपण भक्तिविजय ग्रंथ याचा 4था अध्याय पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. दुसरे दिवशी सकाळी गावची मंडळी गुराख्यांसह आली पाहण्या समर्थांना. आदल्या दिवशीच्या नैवेद्याला जो गुराख्यांनी होता ठेविला, स्पर्शही न्यातास केला. श्री समर्थांनी म्हणू लागले, गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी बसला आहे मंदिरी. श्री शंकराच्या कोणी ऐसे बदले, शिवपिंडीच्या बाहेर आले. दर्शन आपणा द्याया भले, चला नेऊ त्या शेगावाते. एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती भली. गावकरी मंडळींनी गावातील नारी नर होते पालखी बरोबर. वाजंत्री होती समोर श्री समर्थांच्या मूर्ती पुढे. मधून मधून तुळशी फुले टाकीत होती मुले. काहींनी गुलाल उधळले श्री समर्थांच्या अंगावरी. समर्थांची अंगकांती गुलालाने झाली लाल असती. जय जय योगीराज मूर्ती. गावकरी बदले मिरवणूक आली गावात. मारुतीच्या मंदिरात बसविले आणून श्री समर्थ भव्य अशा पाटावरी. तोही दिवस तसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला. उपाशी बसून त्यांच्या पुढे केला लोकांनी विचार. मूर्ती दिसली समोर, आनंद झाला अपरंपार. सर्वही लोकांना स्वामींना केले वंदन. ताटे आणली भरून, त्यामध्ये होती पंचपक्वान्ने. स्वीकार केला गजाननांनी. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी. शेगावात ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी. आमच्याही गावासी आला एक अवलिया. मूर्ती आल्याची वार्ता बंकटलाला समजता. तोही झाला येता पत्नी सवे पिंपळगावा. तेथे त्यांनी समर्थांसमोर जोडले आपले दोन्ही कर. विनविता झाला वारंवार त्या अवलियाला. आता येतो म्हणून आपण गेलात निघून. त्यास झाले 15 दिन, विचार याचा करा हो. गुरुराया तुमच्या विन भकास दिसे सदन. शेगावाचे अवघे जण चिंतातुर झाले हो. गाडी आणली आपणासाठी शेगावास जाण्यासाठी. बसा गाडीत जगजेठी, चला लवकरी शेगावा. मायले कराची ताटातूट, करणे बरे नाही समर्थ. रोजचे दर्शन घेणारे भक्त उपाशी असतील. तुम्ही न आला शेगावा, मी मम तणू त्यागी न बरवी. आमची सांगा पुरवावी, आळ कोणी गुरुराया. बंकटलाला ऐसे बदले, समर्थ गाडीत बैसले. शेगावासी निघाले सोडून पिंपळगावाला. महाराज बदले बंकटलाला, तुझ्या घरी येण्याला भीती वाटते मला. कारण घरची रीती बरी नव्हे. महाविष्णूची कांता की जिची अगाध सत्ता. कोंडिले तिला सर्वथा, मग माझी काय कथा. म्हणून तिथून निसटलो, येथे येऊन बैसलो. निवांतपणे राहिलो या पिंपळगावाला. बंकट बोलला हसून, मी ठेविले कोंडून. म्हणून माता घाबरून गेली नाही मुळीच. ही अशी स्थिती झाली आपल्या वास्तव्यामुळे भली. तुझ आमचा वाली, रक्षण न होणे तुझविन. जेथे मूल तेथे आई, तेथे दुसरं याचा उपयोग नाही. आपल्या चरणापुढे काही नाही धनाची किंमत मला. तुम्ही उद्धारावे जगाला, न विसरावे आम्हाला. ऐसा भाषणे गजाननाला शेगावात आणले. महाराज श्री गजानन तेथे राहिले काही दिन. गेले पुन्हा निघून दुसऱ्या गावी. एक दिवस गजानन शेगावकरांची नजर चुकवून पाहुणी या शुभदिन निघाले अडगाव ग्रामासी. तो होता वैशाख मास, उन्हाळा कडक खास. मध्यान्हाच्या वेळेस महाराज आले अकोली. तहान लागली फार, चहूकडे वळवली नजर. पण कोठेच दिसेना नीर आजूबाजूला. अंगावाटे निघाल्या धारा, घामाच्या त्या एक सरा. अधर सुकला खरा पाण्यावीन समर्थांचा. ऐशा दुपारच्या प्रहरी भास्कर नावे शेतकरी करीत होता काम जरी आपल्या शेतात. भास्कराची पाहता स्थिती समर्थ म्हणी चिंतिती. हा कृषीवल्ली असावा निश्चिती, जगाचा अन्नदाता. त्या अकोल्याच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळ मिळणे घृत, परी जल मिळणे कठीण. भास्कराने गावातून आणले पाणी कळशीतून. स्वतःच्या डोईवरून स्वतःला पाणी पिण्यासाठी. पाठीशी भाकर, डोईवर जलाची घाकर. ऐसा होता प्रकार शेतात येण्याचा. ती घाकर झुडपाखाली होती भास्कराने ठेविली. त्या ठिकाणी स्वारी आली गजाननाची जल मागण्या. समर्थ बदले भास्कराला, तहान लागली मला. दे पाणी प्यावयाला, नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा हो रसाचे. पाण्या वाचून मनुष्याचे रक्षण होणे कठीण. धनिक पान पोया घालती हमरस्त्याच्या मार्गावरती. याचे कारण शोध चित्ती, म्हणजे कळून येईल तुला. भास्कर वदला त्यावर,
तू आहेस दिगंबर, तुला दांडग्याला पाजिता निर, पुण्यलाभ कोठला. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी पुण्याच्या शोभती गोष्टी, पाजिता निर तुझसाठी ते उलटे पाप होय. तू भीक मागून दारोदार, धष्टपुष्ट केलेस शरीर, तू झाला धरणीला भार, आपल्या ही कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या बिळावर नागोबा तू बनू नको. तुला नाही देणार पाणी, नको कुर मला विनविनी. हे चांडाळ तू येथुनी, काळे करे रौपरी. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्याच जागोजागी, म्हणून आम्ही अभागी झालो चहूखंडात. बोलणे भास्कराचे समर्थांनी ऐकले साचे, हास्य केले स्वतःचे आणि निकते झाले तेथुनी. थोड्याशा अंतरावर होती एक विहीर, समर्थ जाते झाले भरावर. तो भास्कर ओरडला, कशाला जातो वेड्या तिथं, आहे विहीर कोरडी ठणठणीत. इथल्या एवढ्या परिसरात जल नाही कोठेही. समर्थ बोलले त्यावर, भास्कर तुझे म्हणणे आहे खरं, विहिरीत नाही निर, पण प्रयत्न मी करू इच्छितो. तुझ्या समलोक बुद्धिमान जलाने होती हैराण, हे मी माझ्या डोळ्यानं पाहून स्वस्थ बसू कैसा. समर्थ विहिरीपाशी आले, डोकावून आत पाहिले, थेंब नाही हे त्या समजले. विहिरीमध्ये पाण्याचा मणी ते हताश झाले, एका दगडावरी बैसले, डोळे मिटून ध्यान केले त्या जगदीशाचे. हे वामना वासुदेवा, विठ्ठला हे राघवा, लोक अकोली गावा, पाण्या वाचून त्रस्त झाले. मानवी प्रयत्न उघे हरले, म्हणून तुझला प्रार्थिले, पाव आता माऊले, पाणी द्या या विहिरीला. तुझी करणी घटित, जे न घडे ते घडविसी सत्य, मांजरे जळत्या आव्यात, तूच रक्षली पांडुरंगा. कर्ण खागरी धरिला गिरी, तूच की रे मुरारी, तुझ्या कृपेची न येसरी, जगत्री कवनास. दामाजी पंत ठाणेदार, त्यासाठी तू झाला महार, चोखोबासाठी ओढली ढोर, रक्षली पाखरे माळ्याची. ऐसे विनविता ईश्वरा, फुटला विहिरीसी झरा, उफाळ्याचा साजिरा, विहीर भरली क्षणार्धात. तेच पाणी समर्थ प्याले, हे भास्कराने पाहिले, हे असे कसे झाले, तर्क काहीच चाले ना. वर्ष झाली 12, पाणी नाही विहिरीस, तिला एका घटकेस जलमय केले समर्थांनी. यावरून हा कोणीतरी खचित असावा साक्षात्कारी, उगाच फिरतो पिशापरी, हे आता मज समजले. शेतीचे कामे सोडून भास्कर आला धावून, धरिता झाला चरण, मुखे स्तोत्र आरंभिले. हे मानवरूपी परमेश्वरा, ह्या ताण्यावरती दया करा, पश्चाताप होतो मजला ईश्वरा. तुम्हा टाकून बोलण्याचा तुमचा अधिकार किती मोठा, हे तुमच्या कृतीने कळले आता. मी तुझ न सोडणार कृपावंता, मजसी दूर लोटू नका. समर्थ बदले भास्कराला, दुःखी व्हायचे न कारण तुला, डोईवर पाण्याच्या घागरीला आणण्याचे तुझ कारण नाही. तुझसाठी मी विहिरीला निर्माण केले जलाला, येथून नेई पाण्याला तू भास्करा या पुढे. कित्येक वर्षे हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला साक्षात्कार चालावला, सुरुंग खडक फोडायला तुम्ही देवा. त्यामुळे फुटला खडक, भावरूपी आले उदक, आता मला निशंक भक्तिपंथाचा लाविन मी. पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आसपास पसरता जन दर्शनास, धावून आले गजाननाच्या. जसा मधूचा लागता सुगावा, मक्षिका घेती धावा, किंवा साखरेचा पाहुण रवा, मुंग्या येती धावूनी, तैसे लोक तेथे आले, दर्शनासाठी जमा झाले. विहिरीचे पाणी पाहिले, पिऊनी त्यांनी ते धवा, जळ निर्मळ शीतल मधुर, अमृताहुनी गोडफार, करू लागले जय जयकार. गजाननाचा लोक सारे बंकटलालाच्या सदनी, वस्ती केली महाराजांनी, घडलेली ही त्या ठिकाणी गोष्ट आहे. गावच्या दक्षिण बाजूस बंकटलालाचा होता मळा खास. समर्थ गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया, बहुत मंडळी होती बरोबरी, कणसे खावया आली खरी. विहिरीपाशी तयारी केले कणसे भाजण्याची, जलाने भरलेली विहीर, तिला होती पाणी अपरंपार. मात्र एक थोर झाड जवळ होते चिंचेचे, कणसे भाजण्यास्तव काटक्यांसी लाविला विस्तव. त्याने साधला डाव, धूर लागला गोगणोधरी, त्या योगे ऐसे झाले, अग्या मोहळ लागलेले, चिंच वृक्षावरी भले, त्याचा माशा उठल्या की. माशा उठल्याचे पाहुणी सारी मंडळी गेली पळुनी, कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या अग्या मोहळाच्या मक्षिका पसरल्या मळ्यात देखा, घोंगड्याचा करुणी बुरखा, काही गेले पळून. आपले आसनी निर्धास्त बसले होते योगी समर्थ, हलले न यत्किंचित, विचार केला माशांचा. ऐसा विचारे आनंदात, महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा बसल्या येऊनी. मक्षिका चावत्यावरच्यावरी, त्यांची न ते परवा करी, त्याचे काटे शरीरी बोचले असंख्यात.
यास झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर, बंकटलालाचे मन फार, व्याकुळ झाले दुःखाने. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणले समर्थांना, मक्याची कणसे खावयाला, मंडळींच्या बरोबर. अशा गजानना लागून, दुःख द्याया मीच कारण, हे का झाले शिष्यपण, माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी, पुढे येण्याची केली खरी, हेच जाणले अंतरी, श्री समर्थ गजाननी. ते वदले माशांना, येथून दिंहून निघून जाणं, माझ्या बंकटलाला कारणा, तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत, बंकट हाच माझा भक्त, तो माझ्या प्रित्यर्थ, येत आहे धावोनिया. ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहळ्यावरी जाऊन बैसल्या, बंकटलालाने पाहिल्या आपल्यानेच दृष्टीने. बंकटलालाकडे पाहुनी, वदले समर्थ हासणी, चांगली दिलीस मेजवानी, आम्हास तू माशांची. अरे त्या माशा विषारी, बसल्या माझ्या अंगावरी, जाऊन पाहत नव्हता दुरी, माझ्यापासून बंकटा. याचा विचार करी, संकट आल्या कोणावरी, कोणी ना सहाय्य करणार, एका ईश्वरा वाचुनी. जे बर्फी पेढे खाती, माशा येता पळून जाती, ते फक्त असतात स्वार्थी, यात मुळी नसे शंका. बंकटलाला मधुरोत्तर करता झाला त्यावर, महाराज आणू का सोनार, काटे माशांचे काढावया. गांधी अगणित अंगावर, उठल्या तुमच्या साचार, याचा व्हावया परिहार, सांगा उपाय कोणता. बंकटलालाचे हे भाषण समर्थांनी केले श्रवण, यात विशेष काही न, डसणे स्वभाव माशांचा, मलाच त्याचा बाधा, होणार नाही कधा. त्या मक्षिकारूपी सचेदानंदा, म्या आणले म्हणून, सोनार चिमटे घेऊन आले, देहावरती शोधू लागले, कोठे आहेत काटे रुतले, माशांचे पहावया. महाराज वदले तयांना, काय ह्या वंद्या मैथुना, करीतसा तुमच्या नैना, काटेन ते दिसतील, ते काढण्या चिमट्यांची, गरज नाही मुळीसाची, साक्ष ह्या गोष्टीची, मीच दावितो तुम्हाला. ऐसे एक म्हणून कौतुक केले, वायू लागे रोदून धरले, तो काटेवर आले, रुतलेल्या जागेतुनी. हा प्रकार पाहता लोक आनंदले फार, कळता अधिकार श्री समर्थ गजाननांचा. पुढे कणसे भाजले, सर्वांनी ती भक्षली, अस्तपाणी निघून गेले, मंडळी आपल्या घरी. गजानन महाराजा कोट्याला, गेले बंधूस भेटण्याला, हे अकोटा आहे ईशान्येला, शेगावापासून 18 कोस. अकोट्याच्या सानिध्यासी, एका निबिड अरण्यासी, नरसिंह राहे अहर्णेशी, एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य, महाभयंकर दारुण, लिंब अश्वत्थ रातांजन, वृक्ष जेथे उदेले, लता त्या नाना जाती, वृक्षा वेढल्या बसल्या असती, गवत वाढले भूमीवरती, सर्पवारुळी असंख्यात. अशा त्या अरण्यात नरसिंहजी जाऊन बसत, म्हणून आले अवचित, गजानन त्यासी भेटावया. त्या गजाननाला पाहून नरसिंह गेले आनंदून, दोघे एका आसनी बैसून, गप्पा मारू लागले, अनुभवते आपापले, एकमेका सांगू लागले. नरसिंगा तू उत्तम केले, प्रपंचात राहिलास, मी त्याग केला तयाचा, आणि स्वीकार केला योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा, करिता झालो विचार. कर्म भक्ती आणि योग, हे शास्त्राचे 3 मार्ग, फळ तिघांचे एक बघ, बाह्यरूपली आगळे, स्थिती प्रपंचाची अशीच, मुला मुलींची आसक्ती मुळीच, असता कामा नये हीच, शिकवण होय नरसिंगा. गार पाण्यात राहणे, परीन वारी शिरू देणे, तैसेच वागणे संते या प्रपंचात. नरसिंह म्हणती बंधुराया, आला तू मला भेटावया, तुला केवढी आहे दया माझ्याविषयी, तू कथली दया परी, तैसाच वागेन भूमीवरी, मी जाण वरच्यावरी, आशाच भेटी द्याव्या तुवा. जैसे प्रारब्ध जयाचे, असेल ज्या जातीचे, तेच आहे घडायचे, लोकाचारी निसंशय. आता विनंती एवढीच खरी, व्यवहार ऐक भेटे वरचेवरी, देत जावी साजिरी, मी धाकटा बंधू आहे तुझा. नंदीग्रामा राहिला भरत, रामाची वाट पाहत, तैसा मी या अकोट्यात, राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावयाला, अशक्य काही नाही सदया, तुझ्या जवळ योग क्रिया, अवगत आहे पहिल्यापासून. ऐसे हे तुग उभयतांचे, रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे, दोघांनाही. गजानन आले भेटण्यास, आपल्या परमदोस्तास, ही बातमी अकोटास, गुराख्यांद्वारे समजली. ते कळता आनंदले, लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले, पहावया द्वसंतांसी. एकमेकास ऐसे म्हणती, चला चला रे सत्वरगती, गोदा आणि भागीरथी यांचा संगम झाला अरण्यात. त्या भेटी रूप प्रयागास, जाऊ आपण स्नानास, या महोदय पर्वणीस, साधून घेऊ चला हो. तोच इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले, नरसिंगासी पुसून भले, भेटन झाली लोकांची. कमलाकांताने रचलेला चतुर्थोध्याय समाप्त झाला.
नमन असो श्री गजाननाला दोन्ही कर जोडुनी शुभम भवतु हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थ अध्याय समाप्त।